सकाळी 5:30 वाजले होते आणि हे आले ते फर्स्ट शिफ्ट करून. हे बोलले की चहा ठेव. हे नसले तर मी काही चहा कधी काही पित नाही. शक्यतो काही खायचं असेल तर चहा बनवते. आणि इथं चहा वगैरे आमचा पिऊन झाला. त्याच्यानंतर बनवायचं होतं मला हलवा. आता गाजर आणले होते, बरंच दिवस झाला तसेच फ्रीजमध्ये होते. वाट बघत होते माझी कधी हलवा बनवता येतं. आता मी घेतलाच फायनली, म्हटलं बनवून टाकूया. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बघा हलवा बनवण्याची. तर मी एकदम साधी सिंपल पद्धतीनेच बनवत असते. तर जास्त काय नाही बनवत, कारण गोड असं जास्त हे तर काही खात नाही. मग माझ्यावरच सगळं येतं खायचं म्हटलं की असं. आणि तिखट असेल तर त्यांना खूप आवडतं, काही बनवा तुम्ही. आज होता कांदा भजीचा बेत. संध्याकाळच्या जेवणामध्ये कांदा भजी बनवले होते. तर इथं कांदा भजी वगैरे सगळं म्हणजे जेवण सगळं बनवून झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना सगळं काम आवरलं. 11:30 वाजेपर्यंत, 11:45 वाजेपर्यंत तयार वगैरे झालो. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. आता कशासाठी बाहेर चाललो आहे तर ते तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघाच. आता मार्गशीर्ष महिना तर चालू झाला, तर त्यासाठीच बरंच काही घ्यायचं होतं. पण काही घ्यायचं एवढं झालंच नाही. 2 अंतरण्याची वस्त्र घेतली आणि एक लक्ष्मीची फ्रेम घेतली. तर फ्रेम माझ्याकडे होती बरं, आधी 2016ला घेतली होती, पण भरपूर जुनी झाली होती. आणि दीदी मग आता म्हटलं की तिचं विसर्जन करावं. तर इथं मग दुसरी फ्रेम घ्यायला गेलो आणि त्यांना विचारलं तुमच्याकडं चौरंग आहे का. तर त्यांना चौरंग म्हणजे काही समजतच नव्हतं. तर मग आता गुजरातीमध्ये त्याला काय म्हणतात ते काही मला माहिती नाही. मग त्याला आम्ही फोटो दाखवला, तर ते बोलले की नाही म्हणून. तर मग ते आम्ही शोधलं भरपूर, पण नाही सापडलं. मग वडापाव वगैरे घेतले आणि घरी आलो. आणि इथं पार्सल तुम्हाला मी कालच पार्सल ओपन करून दाखवणार होते, पण राहूनच गेलं. मग म्हटलं आज करावं. तर हे दिव्यासाठी मी पॅन्टी मागवल्या होत्या. मी बाजारामध्ये बघत होते पॅन्टी, पण एवढ्या काही बरोबर नव्हत्या. तर ह्या छान आहेत, स्ट्रेचेबल आहेत, आपली लेगीज असे त्या टाईपमध्ये पॅन्टी आहेत. तर हे चौरंगावरती ठेवण्यासाठी मी घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर ही लक्ष्मीची फ्रेम घेतली आहे. तर मला ना एवढ्या साईजची फ्रेम हवी होती आणि ती फायनली मला फ्रेम मिळालीच. आणि दिव्यासाठी ते ॲपल घेऊन आले होते. दिव्याशला तर एवढं जास्त आवडत नाही. तर बाय, भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब मात्र नक्की करा.